टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर। मलाही आत्ताच फोनवर माहिती मिळाली, कार्यकर्त्याचा फोन आला। शेंदुर्डी गाव, जामनेर तालुका माझाच मतदारसंघ आहे आणि तिथे सकाळी काही नवरा बायकोंनी खूप जोरात भांडण केलं आपसामध्ये आणि संतापात ते जाऊन शिर्डी सोडून वरती बाबासाहेबांच्या पुतळ्यावर जाऊन त्यांनी बाबासाहेबांचं बोट हे त्या ठिकाणी तोडलेलं आहे, त्याची विटंबना केलेली आहे। अतिशय निषेधार्ह असा हा प्रकार आहे। सर्वप्रथम मी तर याचा निषेध करतो, पण खरं म्हणजे त्या दोघा नवरा बायकोचं भांडण आणि बाबासाहेबांचा काही संबंधही नव्हता, पण त्यांनी का असा बावटपणा केला, का त्यांनी असं वर्तन केलं हे आता तपासांती कळेल। पण झालेली घटना जी आहे त्याचे निषेधार्ह आहे। संबंधितांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। आता ते शांतता आहे, पण मला असं वाटतं की कुणीही या संदर्भामध्ये जातीय तणाव निर्माण होईल असं वर्तन करू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे। कारण हा मूर्ख होता, बावळट होता। त्यांनी अगदी नवरा बायकोच्या भांडण कडाक्याचं झालं तिथे आणि त्याचं जाऊन संतापात त्यांनी बाबासाहेबांचं मोटर या घटनेमध्ये का खरं कोणी संबंधही नाही अर्थार्थी, पण त्यांनी असं का केलं या संदर्भामध्ये पोलीस निश्चित चौकशी करतील, त्याला शासन योग्य ते होईल। पण कुठेही जातीय सलोखा बिघडेल, कारण आमच्याकडे आम्ही सगळे अतिशय गुण्यागोविंदाने अतिशय सगळे मिळून सगळे सण उत्सव साजरे करत असतो। बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठीचा मोठा निधी मी शेंदुर्डीमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या कामाला आम्ही आता सुरुवात करतो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी त्या ठिकाणी शांतता राखावी। कुठेही जातीय सलोखा खराब होईल, बिघडेल असं वर्तन कोणी करू नये अशी माझं सर्वांना नम्र आव्हान आहे। परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। पोलीस जेवढे पर्याप्त आहेत तेवढं सगळं पोलीस बळ त्या ठिकाणी आहे। कुठे तसं काही वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी नंतर घडलेला नाही, पण तरीसुद्धा माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी शांतता ठेवावी, जातीय सलोखा बिघडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी। ओके, थँक्यू। अभी दादा माइक घ्या ना, भेटतो तुम्हाला। माइक भाऊ आकाश हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।